नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सुंदर दिसायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं आणि त्यासाठी लागणारी निरोगी त्वचा आपल्या सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते। पण यासाठी केवळ बाह्य उपचार न करता आपण आपल्या आहाराच्या सवयी सुद्धा बदलायला हव्यात। पण केवळ आहाराच्या सवयी बदलून चालेल का? तर नाही, या सकस पौष्टिक आहारासोबत आपल्याला नियमित व्यायाम सुद्धा हवा। पण आजकाल आपण सगळेच जण धावपळीच्या जगात वावरतोय आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच अवस्था पी हळद आणि हो गोरी अशी झालेली आहे। बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा आपण अतिशय सर्रासपणे वापर करताना दिसतो, ज्याचा कळत नकळत परिणाम होत असतो तो आपल्या त्वचेवर। आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक असलेली त्वचा आणि मग तिची काळजी नेमकी कशी करायची हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या सखी सह्याद्रीच्या भागामध्ये। आणि या संदर्भात बरेच जी आपले अनुत्तरित प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा उलगडा करणार आहोत, त्यांची माहिती करून घेणार आहोत। आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे सौंदर्य प्रसाधनांचा वापर आणि त्वचेची काळजी। आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच तज्ञ आमंत्रित केलेले आहेत। आपण त्यांची ओळख करून घेऊया। सर्वप्रथम त्वचा रोग तज्ञ आणि सौंदर्य तज्ञ डॉक्टर शुभा पाध्ये। मॅडम नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत त्वचा विभाग प्रमुख डीवाय मेडिकल कॉलेज डॉक्टर शर्मिला पाटील। मॅडम नमस्कार। तुमचं सुद्धा सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। नमस्कार। त्वचेची काळजी किंवा सौंदर्य प्रसाधनांचा वापर हा आपल्या सगळ्यांचाच अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळे उत्तरोत्तर ही चर्चा खुलत जाणारच आहेत आणि आमच्या या चर्चेमध्ये तुमचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया। 24908050 24988050 022 अर्थातच एसटी कोड आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी। नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना, प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा किंवा आवाज बंद ठेवा, म्हणजे तुमचा आवाज किंवा तुमचा जो प्रश्न आहे तो आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या दोन्ही तज्ञांकडून छान मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात। अतिशय महत्त्वाचा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे सौंदर्य प्रसाधनांचा वापर आणि त्वचेची काळजी। या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मार्गदर्शन करतायत डॉक्टर शुभा पाध्ये आणि डॉक्टर शर्मिला पाटील। दोघींचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते। जसं मी म्हटलं तसं की आजकाल आपण धावपळीच्या जगात वावरतोय आणि त्यामुळे आपल्याला अगदी पटकन रिझल्ट्स हवे आहेत, पटकन निकाल हवे आहेत आणि त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा वापर आपण करतोय। पण या वापर करताना किंवा आपण त्वचेची काळजी असा जेव्हा आपण विषय घेतो तेव्हा त्वचेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याविषयी जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं ठरेल। तर काय सांगाल मॅडम या त्वचेच्या प्रकाराविषयी? त्वचेचे ऍक्च्युअली 3 प्रकार असतात। एक कोरडी त्वचा आपण ज्याला म्हणतो, की जेव्हा चेहरा धुतला की तो असं आपल्याला ड्राय वाटतो, कोरडा वाटतो आणि असं वाटतं की काहीतरी लावावं। त्याच्यानंतर तेलकट त्वचा, की किती वेळा धुतलं तरी ते तेल जात नाही चेहऱ्यावरचं, असं टिपिकल कंप्लेंट्स असतात। आणि मिक्स त्वचा, जिथे जे टी झोन आम्ही म्हणतो की कपाळाचा भाग, नाकाचा आणि ओठांचा भाग हा ऑइली असतो, तेलकट असतो आणि बाकीचा जो असतो तो नॉर्मल त्वचा असते। असे 3 भाग 3 त्वचेचे प्रकार आहेत। बरं, जसं तुम्ही म्हणालात की 3 प्रकार असतात आणि मग त्या त्वचेच्या 3 प्रकारांची काळजी कशी घ्यायची हे आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया। पण सर्वप्रथम आपण जेव्हा म्हणतो की सौंदर्य प्रसाधनांचा वापर आणि सौंदर्य प्रसाधन हे आपला दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये। मग आपण कसा करतो दैनंदिन जीवनात? कारण असाही गैरसमज होऊ शकतो की सौंदर्य प्रसाधन म्हणजे फक्त मेकअपशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या, पण या व्यतिरिक्त सुद्धा सौंदर्य प्रसाधनं बरीच आहेत आणि ज्याचा आपण कळत नकळत अनेकदा वापर करत असतो। तर त्याविषयी काय सांगाल मॅडम? आपल्याकडे सौंदर्य प्रसाधनाचा ऍक्च्युअली जसं तू म्हटलंस त्याप्रमाणे आपण म्हणतो की फक्त सुंदर दिसण्याकरता ज्याचा वापर होतो, तर असं नाहीये। तर सौंदर्य प्रसाधनांच्या डेफिनेशन मध्ये आपण ज्याला त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी गोष्ट करतो म्हणजे साबण हवे, तर त्याच्यात सुद्धा सध्या आपल्याला बऱ्यापैकी साबण आहेत, लिक्विड सोप्स आहेत किंवा भरपूर मॉइश्चरायझिंग सोप्स आहेत, हे सगळे येतात। त्यानंतर आपण हेअर वॉश करता शॅम्पू वापरतो, तर केस धुण्याकरता जे शॅम्पू वापरले जातात हे सुद्धा सौंदर्य प्रसाधनामध्येच येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळं आपण साधारणतः असं सर्वे झाला आहे की प्रत्येक स्त्री किंवा पुरुष रोजच्या दैनंदिन जीवनात आपण 9 तऱ्हेचे
प्रॉडक्ट्स वापरत असतो. म्हणजे बघा आपला वापर हा किती आहे सौंदर्य प्रसाधनाचा जीवनात. आणि 25% स्त्रिया आहेत की ज्याचा ह्याचा वापर 15 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स दिवसभरात वापरले जातात. तेव्हा ह्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर हा आपल्या जीवनात किती अविभाज्य आहे हे आपल्याला कळतही नाही की आपण रोज 9 ते 10 गोष्टी नित्याने वापरतोय न कळत किंवा न ओळखता. तर ही सौंदर्य प्रसाधनं आपल्याला एक तर स्किन स्वच्छ ठेवायला मदत करतात, दुसरं म्हणजे आपल्या जी त्वचा आहे तिचं टेक्स्चर चांगलं करायला मदत करतात, आणि तिसरी गोष्ट आहे की आजकाल आपण म्हणतो की जे प्रिव्हेन्शनसाठी म्हणजे सूर्यप्रकाशापासून त्रास होऊ नये किंवा त्वचा गोरी व्हावी म्हणून सनस्क्रीनचा वापर किंवा एजिंग होऊ नये म्हणून आपण आता अँटी एजिंग क्रीमचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण सौंदर्य प्रसाधनाच्या मध्येच इन्क्लूड येतात. तर आपण त्याचं असं डिव्हिजन करू शकतो की बेसिक नित्याची सौंदर्य प्रसाधनं, नंतर काही ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला थोडंसं रोजच्या रुटीन करता थोडंसं उठून दिसण्याकरता 4 लोकांमध्ये आपली पर्सनॅलिटी ती एक प्रसाधनं येतील, आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन करणारी प्रसाधनं की ज्यावेळी आपल्याला पुढे आता आज माझं वय 25 आहे तर मी रिंकल्स येऊ नये तर ही सगळी काळजी घेण्याकरता वापरणारी प्रसाधनं. बरं, तुम्ही 3 टप्पे सांगितलेले आहेत सौंदर्य प्रसाधनाचे, तुम्ही त्वचेचे 3 प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. पण ही त्वचेची काळजी घेणं आता तर वार्धक्यामध्ये सुद्धा काळजी घेतली जातेच अर्थातच, आणि तुम्ही उदाहरण सुद्धा दिलं की रिंकल्स किंवा सुरकुत्या येऊ नये म्हणून सुद्धा अनेक सौंदर्य प्रसाधनं आहेत. पण त्वचेची काळजी घेणारा सगळ्यात मोठा गट जर आपण बघितला तर तो तरुण वर्गाचा असतो, आणि मग तेव्हा एक ते पिंपल्स येणं किंवा त्वचा तेलकट असणं ही खूप तक्रार असते, आणि मग मला छान दिसायचंय ही एक भावना असते, आणि मग सौंदर्य प्रसाधनांचा नको तितका वापर केला जातो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तरुणपणात नेमकी त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे? तरुणपणात खरं तर तू जशी म्हटली तशी की तारुण्य पिटिका, येस, हे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम आहे, आणि इट इज अ नॉर्मल फिनॉमिना. आम्ही म्हणतो की ते नॉर्मल फिनॉमिना की जिथे 1-2 पिंपल झाले तर इट इज अ नॉर्मल थिंग. जेव्हा वयात येते, जेव्हा आपल्या हॉर्मोनल चेंजेस होतात तेव्हा 1-2 पिंपल्स येणं हे नॉर्मल आहे. पण त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त येतात तेव्हा खूप अस्वस्थ होतात मुलं, म्हणजे तरुण मुलं, की मला चांगलं दिसायचंय आणि हे तारुण्य पिटिका जे येत आहेत, पिंपल्स येत आहेत, त्याच्यामुळे आमचा चेहरा खराब होतोय, पिगमेंटेशन येत आहेत, खड्डे येत आहेत. आता ह्याच्यात सुद्धा बरेच प्रकार आहेत. म्हणजे 3 मॅक्युलर म्हणजे जस्ट थोडेसे आपल्याला कुठेतरी फोड आल्यासारखं वाटतं आणि त्याला आम्ही मॅक्युलर पिंपल्स म्हणतो. त्याच्यानंतर पस्ट्युलर असतात, पस होतो, नोड्युलर असतात, नोड्युलर सिस्टिक असतात, असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये असतात, आणि त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट सुद्धा त्याची दिली जाते. आणि आम्ही खरंच म्हणजे पेशंट माझ्याकडे येतो आणि म्हणतो की आम्हाला छान दिसायचंय, आणि कधी कधी पेशंट इतके डिप्रेशनमध्ये असतात की जे नोड्युलर सिस्टिकमध्ये तर इतके डीप खड्डे पडतात, म्हणजे डर्मल लेअर जो असतो आमचा जो आम्ही म्हणतो स्किनमध्ये, ते सुद्धा त्याच्यात अफेक्ट होऊन तर डीप खड्डे पडतात. आणि त्यामुळे त्यावेळी पेशंटला असं काय करूनही काय नको, आणि मग त्यावेळी जे ओव्हर काउंटर जे प्रोडक्ट्स मिळतात, OTC प्रोडक्ट्स आम्ही ज्याला म्हणतो, तर कोणाच्या मैत्रिणीच्या सांगण्यावर, कोणाच्या शेजाऱ्यांच्या सांगण्यावर असे बऱ्याच वेळा वेगवेगळे क्रीम्स वापरले जातात, आणि मग ते त्यांच्याकडे येतात. इव्हन स्टिरॉइड बेस्ड क्रीम्स असतात की ते वापरले जातात, आणि मग अजूनच स्किन लाल होते, त्वचा लाल असते, कोरडी असते, कुठे अनइव्हन स्किन असते, पिंपल्स असतात, पस असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे प्रॉब्लेम्स तरुण मुलांमध्ये जास्तीत आढळले जातात. त्याचबरोबर थोडंसं पिगमेंटेशन दिसतं, पण इतकं नाही. आणि आजकालच्या ह्याच्यात युगामध्ये जिथे कम्प्युटरचं जग आपण म्हणतो, तर तिथे मुलं तासन तास लॅपटॉप म्हणा किंवा व्हॉट्सअप म्हणा किंवा मोबाईल फोनवर बसतात, तर त्यामुळे डोळ्याखाली काळं येणं सुद्धा खूप कॉमन झालंय. किंवा इव्हन आपण जे व्यवसाय करतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कम्प्युटरवर बसणं तासन तास हे आपलं कामाचं एक स्वरूपच, म्हणजे काही पर्याय नाही त्याला. मग त्यावेळी सुद्धा तुमच्या डोळ्याखाली काळं होतं. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम खूप कॉमनली दिसून येतो. त्वचा म्हणजे फक्त स्किनच येत नाही, त्याच्यामध्ये केस सुद्धा येतात. त्यामुळे केसांची सुद्धा त्यावेळी खूप तक्रार असते. कॉलेजला जाणारी मुलं असतात, केस गळणं, आणि आजकाल तरुण मुलांमध्ये सुद्धा तुम्हाला बॉल्डनेस फर्स्ट अँड सेकंड ग्रेड, आम्ही जे टक्कल पडणं सुरुवात असं दिसायला लागतं. म्हणजे 20-22 वर्षाच्या मुलांना सुद्धा आजकाल केस जाऊन थोडे थोडे थिनिंग ऑफ हेअर म्हणतो, जिथं विरळ होतात केस किंवा पातळ होतात केस, असं दिसायला चालू होतं. त्यामुळे केसांची आणि स्किनची हे 2-3 प्रॉब्लेम्स खूप मेजर असतात तरुणपणामध्ये.
जसं तुम्ही म्हणालात की तारुण्य पिटिका येणं आणि ही नॉर्मल गोष्ट आहे. हा, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अर्थातच तज्ज्ञांचा सल्ला घेणं केव्हाही चांगलंच आहे. तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला की फक्त चेहऱ्याची त्वचा नाही तर केसांची जी त्वचा असते किंवा शॅम्पूचा आपण जो वापर करतो तो सुद्धा अतिवापर टाळायला पाहिजे. पण आजकाल कंडिशनर आहेत, शॅम्पू आहे, त्याचा वापर केला जातो आणि त्यामुळे कदाचित केस गळतीचं कारण होऊ शकतं का? काय सांगाल मॅडम? नाही, शॅम्पूच्या वापरमुळे कधी केसांची गळती होत नाही. कारण आपण जर बघितलं तर केस आपण सध्या आपण म्हणतो धावपळीचं योग, पण त्यामध्ये आपण आपल्या आहारावरती काहीही कंट्रोल करत नाही आणि ज्या गोष्टी खायला पाहिजेत किंवा ज्याची आवश्यकता आहे त्या आपण आवर्जून टाळतो आणि ज्या अनावश्यक आहेत त्या गोष्टी आपण आवर्जून खातो. त्यामुळे सर्वप्रथम तर मी सांगते, यंग एज मध्ये ज्या लोकांचे केस खूप गळतात अशा लोकांना शक्यतो केस हे गळण्याचं कारण हे त्यांच्यामध्ये असलेले जे विटामिन्स असतात त्याची डेफिशियन्सीज असते. आणि अगदी सर्रास सगळ्या लहान मुलांमध्ये सगळ्या विटामिन डी ची कमतरता आहे, आयर्नची डेफिशियन्सी आहे. तर ह्या डेफिशियन्सी सगळ्यात प्रथम करेक्ट केला पाहिजे. पण सगळीकडे काय होतं, केस गळायला लागले की लोकांना वाटतं काहीतरी त्याला औषध लावलं पाहिजे, क्रीम लावलं पाहिजे. त्याच्या आधी आपल्याला डाएटवरती इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. अर्थात जसं मी म्हटलं तसं की पौष्टिक आहार तर हवाच आहे आणि त्यासाठी नियमित व्यायाम सुद्धा हवा आहे. पण तीच आता कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे आणि त्यामुळे हे त्वचेचे जे रोग आहेत ते उद्भवायला लागले, तसं म्हणायला काही हरकत नाहीये. जसं तुम्ही म्हणालात की आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतो हे आपल्यालाही कळत नाही. आपल्याही नकळत आपण दिवसाला 9 ते 10 प्रोडक्ट्स वापरत असतो. मग या सगळ्याचे दुष्परिणाम कोणते असू शकतात सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्यानंतर? सौंदर्य प्रसाधनाचे दुष्परिणाम जे आपण नित्य नियमाने जे सौंदर्य प्रसाधने वापरतो त्याचे साईड इफेक्ट्स हे खूप मायनर असतात. म्हणजे ते काही सिरियस साईड इफेक्ट मध्ये जात नाही. त्यामुळे ज्या प्रमाणात त्यांचा वापर होतो तेवढा त्याचा साईड इफेक्ट नाहीत. पण आपल्याला एवढं माहिती पाहिजे की ज्यांना काही होतात म्हणजे 3 ते 5% लोकांना याचे त्रास होऊ शकतात. आणि हा जो त्रास असतो हा मॅक्झिमम सगळ्यांना अलर्जीच्या रूपात येतो. आणि मग ही अलर्जी म्हणजे स्किनला किंवा केसांना आपल्या स्काल्पला खाज येणं किंवा कधी कधी तिकडे डाग पडतात, पित्तासारख्या गोष्टी होतात किंवा कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणचे ते अंगावरची त्वचेवरती पुरळ येते. आणि जर अगदीच खूप रेअरली साधारणतः एखाद्या व्यक्तीला हेअर डायची अलर्जी असेल किंवा जे आपण हेअर डायचे जे प्रॉडक्ट्स असतात त्यामुळे अचानक एखाद्या वेळेस सिरियस असा साईड इफेक्ट होऊ शकतो की ज्याच्यामुळे त्यांना श्वासाला त्रास होऊ शकतो. पण अदरवाईज मेनली आणि डोळ्याच्या भोवती त्यांना सूज येते. तर असे हे हेअर डायशी रिलेटेड अलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात. अनेक दुष्परिणाम आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचे, त्यांच्या उपायांविषयी जाणून घ्यायचे. पण प्रेक्षकांची उत्सुकता वाढीला लागलेली आहे. एक फोन आला आहे तो घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. दीप्ती नाईक आपल्याशी बोलतायत चिंचवडहून. नमस्कार मॅडम. हॅलो मॅडम. हा, दोघींना पण नमस्ते मॅडम. माझं वय 44 वर्ष वय माझं. माझ्या चेहऱ्यावर असे काळे वगैरे डाग असतात आणि थोडे पिंपल्स पण येतात. त्याकरता काय करावं लागेल? थोडी तशी म्हणजे ऑइली स्किन आहे थोडी माझी. वय किती आहे आपलं? आय थिंक 44. फोन बहुतेक कट झालेला आहे. 44-46 सांगितलेलं आहे. आणि स्किन त्यांची त्वचा जी आहे ती तेलकट आहे आणि काळे डाग किंवा पिंपल्स येतात. तर नेमकं काय केलं पाहिजे? स्किन त्वचा ही जी आता त्यांचं वय काय म्हटलं तुम्ही? 44-46 या दरम्यान. युजली ही या वयामध्ये म्हटलं तसं की पिगमेंटेशन हे खूप कॉमन आहे, कारण हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होत असतात आतमध्ये. आणि ऍडल्ट ऑनसेट पिंपल्स सुद्धा येतात. म्हणजे आपण जे तारुण्य पिटिका म्हणतो, पण आजकाल आफ्टर 40s म्हणजे जेव्हा आपलं मेनोपॉज होतं त्यावेळी सुद्धा प्री मेनोपॉझल एज मध्ये हे पिंपल्स येतात चेहऱ्यावर. आणि अशा वेळी पेशंटला एकतर आम्ही सांगतो की एक्सरसाइज, कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं, तुमचे हॉर्मोन्स कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. एक्सरसाइज करणं, प्रॉपर आहार घेणं, व्यवस्थित झोप वगैरे घेणं, त्याचबरोबर लांब डीप ब्रीदिंग म्हणतो आम्ही ज्याला, की आपण प्राणायाम वगैरे करायला पाहिजे. आणि जर पिगमेंटेशन असेल, पिंपल्स असेल तर त्याची तुम्हाला ट्रीटमेंट नक्कीच करायला लागते. योग्य प्रकारचा फेस वॉश वापरायला पाहिजे, कारण आता फेस वॉश मध्ये सुद्धा खूप प्रकार असतात. आपण जर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये बघाल तर पिंपल स्किनसाठी, ऑइली स्किनसाठी वेगळे असतात. तुमची स्किन पिगमेंटेड असेल तर अरे फेअरनेस क्रीम वगैरे, फेस वॉश वगैरे असे तुम्हाला जाहिराती दिसतात. तर मग अशा ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फेस वॉशेस येतात. तर तुमची नक्की त्वचा जर तेलकट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फेस वॉश असा पाहिजे की जे तेलकट त्वचेला सूट होईल असा. आणि साधारणपणे आम्ही डॉक्टर्स रेफर करतो की बाबा 5.5 pH चा जो असतो फेस वॉश तो वापरावा.
की जेणेकरून ह्या नॉर्मल त्वचेसाठी. पण जर काही काहींची खूप सेन्सिटिव्ह असते, ड्राय स्किन असते, तर मग अशा वेळी तुम्हाला माइल्ड जेंटल फेस वॉशेस येतात. त्याच्यानंतर पिंपल्स असतील तर त्याच्यासाठी पिंपल ट्रीटमेंट तुम्हाला त्वचारोग तज्ञकडून घ्यायलाच लागते. आणि त्याचबरोबर आतमध्ये काय म्हणजे तुमचे आय मीन टू से काय सिस्टमिक काय आजार आहे का, शरीरांमध्ये काय आहे का, लाईक हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा प्री मेनोपॉझल मध्ये आपले युट्रस वगैरे आहे, काही टेस्ट वगैरे करून दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये का, फायब्रॉइड वगैरे, हे सगळं माहिती तपासून घ्यायला पाहिजे. वयोमाना परत्वे शरीरात जसे बदल होत असतात त्याचा कळत नकळत त्वचेवर परिणाम होत असतो. आणि आपल्याला परिणाम दिसायला लागला तर मला वाटतं तज्ञांचा योग्य सल्ला घेऊन त्यानुसार उपचार करणं केव्हाही चांगलं, नाही का? मला आणि अजून ऍड करा असं वाटतं की जसं त्यांचं वय 44 आहे आणि डॉक्टर बोलले की 45 साधारण त्या मेनोपॉझल म्हणजे आपलं पेरीमेनोपॉझल एज ग्रुप आपण त्याला म्हणतो, तर त्यामुळे पुष्कळदा चेहऱ्यावरती मेलाझमाचं पिगमेंटेशन येऊ शकतं. आणि अशा वेळी महत्वाची गोष्ट त्यांनी काय करायला पाहिजे, तर थोडं सनस्क्रीनचा वापर हा त्यांच्याकरता अतिशय महत्वाचा आहे. आणि बऱ्यापैकी आता स्किन लाइटनिंग क्रीम्स जे असतात ज्याच्यात कोजिक ऍसिड आहे किंवा ग्लायकॉलिक ऍसिड आहेत, ही जी औषधं आहेत, जर ह्याचा व्यवस्थित वापर केला तर त्यांचं स्किन पिगमेंटेशन कमी व्हायला मदत होते. तर ह्या दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की सूर्यप्रकाशापासून ज्यांची स्किन काळी पडते त्यांनी प्रोटेक्शन घ्यायचं आणि स्किन लाइटनिंग क्रीम्स वापरायचे. पण जे स्किन लाइटनिंग क्रीम्स आहेत आता ह्याच्यामध्ये सुद्धा एवढा तऱ्हेचे क्रीम्स अवेलेबल असतात, तर शक्यतो या स्किन लाइटनिंग क्रीम्स मध्ये डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे क्रीम्स वापरावे. कारण जे मार्केटमध्ये स्किन लाइटनिंग क्रीमच्या नावाखाली किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सुंदरता ही गोरेपणाशी जोडलेला त्याचा संबंध आहे. त्याला एक फोन आलेला आहे. शर्मिला पवार आपल्याशी बोलतायत बीडहून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, बोला. हॅलो. हा, माझी स्किन खूप ऑइली आहे मॅडम आणि चेहऱ्यावरती खूप पुरळ आहेत, तर काय काळजी घ्यायला पाहिजे? बरं, धन्यवाद. स्किन अर्थात त्वचा खूप तेलकट आहे आणि चेहऱ्यावर पुरळ येत आहेत, तर त्या संदर्भात साधारण मगाशी जो आला होता प्रश्न त्याच्याशीच रिलेटेड असा हा प्रश्न. मी त्यांना सांगेल की ऑइली स्किनसाठी तुम्ही फेस वॉश व्यवस्थित वापरा. जर त्वचेवर पुरळ येत असेल ह्यावेळी, तर अजून एक कारण आहे की केसामध्ये डॅन्ड्रफ वगैरे नाही का, हे पण चेक करायला लागेल. की माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला अनुभवलंय की जेव्हा चेहऱ्यावर केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर बऱ्याच वेळा चेहऱ्यावर पिंपल्स येतात, कारण ते डॅन्ड्रफचे कण जाऊन आपले पोर्स ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला डॅन्ड्रफ होऊ शकतो. तर ते बघायला लागतं की बाबा तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ नाही ना, आणि असेल तर त्याची पण आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला लागते. थोडा प्रमाणात असेल तर आपल्याला बरेचसे शॅम्पूज OTC वर ओव्हर द काउंटर मिळतात. पण जर खूप प्रमाणात असेल तर मग ते सिबोरिक डर्मेटायटिस आहे का, किंवा त्याला काही कीटकनाशक शॅम्पू वगैरे असं वापरून ते करू शकतात. म्हणजे एक होऊ शकतं की तेलकट त्वचा हा एक पुरळ येण्यासाठीचा मार्ग असू शकतो. आणि त्याबरोबर तुम्ही जसं म्हणालात तसं की केसामध्ये कोंडा झाला तर तेही कळत नकळत चेहऱ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, नाही का? मगाशी तुम्ही म्हणाला होतात की आजकाल गोरेपणावर अनेक क्रीम्स उपलब्ध आहेत आणि ज्याला आपण सुद्धा कळत नकळत भुलतो आणि बळी पडतो आणि मग त्याचा आणि बरेच जाहिरातबाजी सुद्धा बरीच केली जाते. तर मग या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल की नेमकं? आणि आपण आजकाल तसंच झालंय की पर्सनॅलिटी म्हटल्यावर गोरपणा हवाच, एक वेगळाच स्टेटस झालेला आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? चेहऱ्याचा रंग आपण गोरेपणापेक्षा आपली जी स्किनचा टाईप असतो किंवा जे टेक्स्चर आहे त्याचं आपण जर इम्प्रूव्ह केलं तर डेफिनेटली, कारण चेहऱ्याचा रंग हा आपला रिफ्लेक्शन, जसं आपल्या चेहऱ्यात जास्त लाईट आला तर जास्त ब्राईट दिसतो, तर हे रिफ्लेक्शनवरती अवलंबून असतं आणि आपण आपल्या कलरचे शेड थोडा एखाद दुसरा कमी करू शकतो. मग त्यासाठी तुम्ही साधारणतः ग्लायकॉलिक ऍसिड, कोजिक ऍसिड किंवा व्हिटॅमिन C असे क्रीम लावू शकतात. पण हे क्रीम लावताना सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे की त्या क्रीम्स मध्ये प्रॉडक्ट्स कुठले आहेत. कारण काय होतं की आम्ही त्वचारोग तज्ञ जे स्किनवरती काळे डाग, म्हणजे चेहऱ्याची त्वचा सोडून बाकी काळ्या डागांकरता काही औषधी असतात, त्याच्यामध्ये स्टिरॉइडचा वापर केला जातो आणि त्यामुळे अंगावरचे काही काळे डाग, कारण स्टिरॉइड ही गोष्ट आपल्या त्वचेची लाली कमी करते किंवा त्याचा इन्फ्लमेशन कमी करतं आणि ह्याचा वापर आपल्याला स्किनला तिकडचा तो डाग घालवायला मदत करते. तर ह्याचाच काही वापर करून
काही लोक ती मित्रमैत्रिणी किंवा OTC मध्ये फार्मसिस्टकडे नुसतं गेल्यावरती अशी फेअरनेस क्रीम दिल्यानंतर त्यामुळे त्याच्यात कधी कधी असं हे आढळून आलंय संशोधनामध्ये की त्याच्यात स्टिरॉइडचे कंटेंट्स असतात किंवा काही काही हायड्रोकिनॉन सारखे पण कंटेंट्स असतात की ज्याचा लॉंग टर्म इफेक्ट हा तुमच्या त्वचेसाठी स्पेशली चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूप हानिकारक असेल. आणि ज्यावेळी तुम्ही हे असे प्रॉडक्ट्स लॉंग टर्म मध्ये वापरतात तेव्हा तुम्हाला एक थोडे 15-20 दिवसात त्वचा गोरीही दिसते. पण जसा ह्याचा वापर अति वापर मध्ये जातो किंवा वापर विदाऊट गायडन्स केला जातो तर जेव्हा ह्याचा आपण वापर करायला अजून सुरुवात होते त्यावेळी मग तुमच्या त्वचेवरती तुम्हाला पिंपल्स येणे किंवा त्याच्यावरती पुरळ येणं किंवा तुमची स्वतः पातळ होणे, आतमध्ये त्वचेचे स्वतः ब्लड वेसल्स दिसून ती त्वचा लाल दिसणे आणि मग ही त्वचा सेन्सिटिव्ह होत जाते. आणि ही त्वचा मग स्टिरॉइडवरती आपण जसं ऍडिक्शन होतं तसं यांना या स्टिरॉइडचं ऍडिक्शन होतं आणि त्या फेअरनेस क्रीम किंवा ते बंद केल्यानंतर सुद्धा ते जास्त वाढतं म्हणून मग परत पेशंट त्या दुष्टचक्रात अडकतो की ते फेअरनेस क्रीम लावायला लागतं आणि असं हे कंटिन्युअस सायकल चालू होऊन त्यांची त्वचा ही सुधारण्याच्या ऐवजी बिघडत जाते आणि मग ते जे आपण सुंदर दिसण्याकरता गेलो होतो ते आपली त्वचा खूप त्वचेचा आजार घेण्याकडे आपण जातो. तर त्यामुळे माझं फक्त एकच असं म्हणणं आहे की तुम्ही फेअरनेस क्रीम वापरताना काळजी घ्या की ती कुठल्या कंपनीचे आहे, चांगलं सेफ प्रॉडक्ट्स आहे का. आणि ह्याबद्दल मला खूप म्हणजे कळकळीने सांगावं लागतं कारण ह्या स्टिरॉइड कारण सध्या फेअरनेस क्रीम्सच्या मागे इतकी क्रेज आहे की याचा वापर खूप होतो आणि आमच्याकडे याचे दुष्परिणाम असलेले पेशंट्स येतात. त्यामुळे अखिल भारतीय त्वचारोग तज्ज्ञ संघटनेने ह्याविरुद्ध एक आम्ही अवेअरनेस किंवा एक प्रचार किंवा प्रबोधन करतोय. मग याच्यामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आले, कंपनी विक्रेते आले आणि मेन मॅन्युफॅक्चरर सुद्धा आले. तर ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही हे जे फेअरनेस क्रीम्स आहेत तर त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असू नये हे फक्त एक रिक्वेस्ट असते. कारण का की त्यामुळे पेशंटचं नुकसान नको व्हायला. बाकी काही म्हणून मॅन्युफॅक्चरर्सनी तेवढी काळजी घेतली तरी चालेल. आणि खरंच फेअरनेस क्रीम आहेत असे काही प्रॉडक्ट्स असतात की ज्याच्याने आपण फेअर होऊ शकतो तर असे प्रॉडक्ट वापरले तर जास्त चांगले आहेत. आपल्याला काय लवकरच गोरं व्हायला पाहिजे असं नाही, थोडा दिवस जास्त. आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही गोष्टीचा वापर करण्यापूर्वी त्याची माहिती करून घेणं म्हणजे उगीच ह्याने सांगितलंय म्हणून मी वापरतोय असं न करता आपल्याला किती माहिती आहे ते करून मला वाटतं त्याचा वापर करणं जास्त योग्य नाही का. एक फोन आला आहे तो आपण घेऊया. रसिका आपल्याशी बोलतात चिपळूणहून. नमस्कार मॅडम. मी चिपळूणहून बोलते. माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहेत आणि ते ना डाग कितीही काही केलं तरी ते जात नाहीत, खूप दिवस लागतात जायला. तर मी काय करू त्यासाठी. बरं, धन्यवाद. अगेन तोच प्रश्न आहे की तारुण्य पिटिकेचा पिंपल्स बरेच आहेत आणि डाग जात नाही तर अशा वेळेला नेमकं काय काळजी घेतली पाहिजे. पिंपल्स आल्यानंतर जे डाग सोडतात तर खरं तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जातात पण कधी कधी काही डाग इतके स्टबन असतात ना की काही केलं तरी ते जात नाही. मग त्याच्यासाठी आमच्याकडे ट्रीटमेंट्स आहेत. आम्ही रेटिनॉइड्सचा वापर करतो. केमिकल पील्स जशा मॅडम म्हटल्या तशा केमिकल पील्स आहेत, ग्लायकोलिक पील्स आहेत, ग्लायकोलिक प्लस सॅलिसिलिक आहे आणि काही ठिकाणी एकदम इव्हन TCAचा आम्ही वापर करतो की जेणेकरून ते डाग जाण्यास मदत होते. ऑइंटमेंट्स येतात त्याच्यात पण त्या ऑइंटमेंटचा वापर करताना कारण तारुण्य पिंपल्सचं ट्रीटमेंट घेताना एक लक्षात ठेवायचं की पिंपल हे असे आहे की एकदा ट्रीटमेंट केली म्हणजे परत ती कधी येणार नाही असं नाहीये. ते आयुष्यात ती परत कधी पण येऊ शकते कारण इट इज रिलेटेड टू हॉर्मोनल चेंजेस. त्यामुळे आता बाबा मी आता 1 वर्षभर 6 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि मला परत पिंपल्स कधी येणार नाही असं होत नाही. तर हे सुरुवातीला सांगायला लागतं आपल्याला पेशंटला की बाबा तुम्ही असं थोडी मानसिकता तयार केला की ही परत येऊ शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायला लागते. त्यामुळे जे ऑइंटमेंट्स वापरताना सुद्धा म्हणजे जे डिपिगमेंटेशनचे ऑइंटमेंट आम्ही वापरतो तेव्हा ते पिंपल्स परत ऍक्टिव्हेट होऊ नये याची आम्हाला काळजी घ्यायला लागते. त्यामुळे अशा वेळी तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ज्ञाशी जाऊन ही ट्रीटमेंट घेतलेली जास्त योग्य राहील. कोणाचाही सल्ल्यावर जाऊ नये किंवा हे सांगते किंवा ही क्रीम लावा आणि तुझी जे चट्टे काय डाग आहेत गडद डाग आहेत ते कमी होतील असं करू नका. एवढंच फक्त तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं केव्हाही उत्तम आहे नाही का. आणि अजून एक असं मला वाटतं की जेव्हा आपल्याला पिंपल्स असतात तेव्हा आपल्या काही सवयी असतात की कुठे एखादाही पिंपल आला तरी त्याला आपण हात लावून ते फोडतो. तर हे पिंपल्स जेव्हा असतात आणि आपले डाग जात नाही तेव्हा मला असं वाटतं की आपल्या ती सवय आहे का ते पण थोडं चेक करावं की तुम्ही जर ते पिंपल्स फोडत असाल तर त्याच्यामुळेही तुम्हाला डाग पडतात आणि तीही काळजी घेतली पाहिजे. आणि एक ऍक्ने एक्सकोरिया म्हणजे ज्यांना एन्झायटी असते तर अशा लोकांना शक्यतो असे डाग जात नाहीत. तर थोडंसं माझ्यामध्ये जर एन्झायटी असेल तर ती थोडं कमी केलं किंवा त्याच्याबद्दल सल्ला घेतला
तर नक्कीच पिंपल्सचे डाग जायला मदत होते. कारण कुठलीही गोष्ट आयदर पांढरे डाग असो नाही तर काळे डाग असो, ते दोन्ही डाग जायला वेळ लागतो. तेव्हा थोडी हे पेशन्स पण तेवढा संयम महत्त्वाचा हवा असतो. थोडक्यात. आता तुम्ही जसं म्हणाला होतात की सौंदर्य प्रसाधनं म्हणजे केवळ मेकअपची साधनं नाही, आणि याच सौंदर्य खुलवणारं एक आणखीन एक साधन म्हणूया आपण, ते म्हणजे मेहंदी. पूर्वीच्या काळी अगदी छान मेहंदीची पानं आणून वाटून मेहंदी लावली जायची, पण आता त्याच्यामध्ये पटकन रंग येण्यासाठी बरेच केमिकल्स वापरले जातात, आणि मेहंदी त्यामुळे त्या हातावर सुद्धा खूप दुष्परिणाम होतो. मग याबद्दल काय सांगाल? खरं तर मेहंदी म्हणजे आता जसं तू आधी म्हटली की आधी पानं आणून आपण वाटून करायचो, ते हर्बल मेहंदी असायची. पण आजकाल केमिकल मेहंदीज मार्केटमध्ये अवेलेबल असतात, वेगवेगळ्या कलरमध्ये असतात आणि वेगळ्या प्रकाराने ते लावले जातात. रंग 2 तासात 15 मिनिटात चढतो. व तसं ॲलर्जिक रिॲक्शन काही सगळ्यांनाच येते असे नाहीये, पण शेवटी केमिकल्स आहेत, आणि केमिकल्स असल्यामुळे कुठल्या तरी पेशंटला त्याचं ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते, हात सुजू शकतो वगैरे, लाल होऊ शकतो, इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे मेहंदी हे केमिकल मेहंदी लावताना तुम्ही थोडंसं टेस्ट वगैरे करून बघितलं, समज तुमच्या मेहंदी की बाबा मला टेस्ट करा, माझी स्किन टेस्ट करा की बाबा ह्याची मला ॲलर्जी नाही, तर तेवढं तुम्ही अवॉइड करू शकतात. पण आजकाल सर्रास सगळे वापरतातच, त्यामुळे आय वुड प्रेफर की सजेस्ट की तुम्ही टेस्ट करा. जसं आम्ही एक स्किन टेस्ट करतो कुठलाही, आम्हाला जर कधी कधी असं वाटतं की हा पेशंट ॲलर्जिक आहे एखाद्या कुठल्याही गोष्टीला किंवा ऑइंटमेंटला, तर आम्ही त्यानंतर तुम्ही टेस्ट करा, किंवा इंजेक्शनला सुद्धा ऑइंटमेंट आपण टेस्ट करून बघतो, तसं टेस्ट करून ते लावू शकतात. कारण आपण सांगू शकत नाही की लावूच नका, कारण आपण टाळू ते शकत शक्य नाही, नाही. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण उपाय मात्र नक्कीच करू शकतो. एक फोन आला आहे तो आपण घेऊया. सीमा कुलकर्णी आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा मॅडम. हा, माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर पूर्वी नितळ होता तिचा चेहरा. हा, प्रश्न विचारतीये मी. आपण आपला टीव्ही सेटचा आवाज कमी ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. हा, मुलीच्या चेहऱ्यावर अचानक पिंपल्स यायला लागले. बरं. हा, पिंपल्सची सगळी ट्रीटमेंट घेऊनही तिच्या चेहऱ्यावर जे खड्डे आले ते मात्र जात नाहीयेत. हा, एवढाच प्रश्न आहे. धन्यवाद. पूर्वी त्यांच्या मुलीचा चेहरा नितळ होता आणि नंतर अचानक पिंपल्स यायला लागले, आणि मग ते आल्यानंतर ज्या काही ट्रीटमेंट्स घेतल्या त्यानंतर ते खड्डे मात्र कायम राहिलेले आहेत, तर त्यावर काय उपाय सांगता येईल? अचानक पिंपल्स आलेत म्हणजे ऍक्च्युली त्यांच्या मुलीला कदाचित असं आपण जसं म्हणतो की हार्मोन्स किंवा लेट ऑनसेट ॲक्ने आपण जे म्हणतो, तर हे लेट ऑनसेट ॲक्ने त्यांना असतील, आणि या पिंपल्ससाठी त्यांनी कदाचित बाकीच्या पण गोष्टी थोड्या बघितल्या पाहिजे, की म्हणजे आता प्रश्नातून कळलं नाही, पण त्यांचं वजन वाढलंय काय, किंवा चेहऱ्यावरती केस आलेत का, किंवा केस गळतात का, कारण ह्या सगळ्या गोष्टी हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे पिंपल्स येतात त्याच्याशी संबंधित असतो. आणि त्यावेळी असं शक्यतो मला असं वाटतं की त्यांनी ते पण कंट्रोल ठेवलं पाहिजे. आणि जे खड्डे आलेत त्याच्यासाठी आपल्याकडे कॉस्मेटॉलॉजीमध्ये किंवा आपण ज्याला कायमची ट्रीटमेंट्स वेगवेगळ्या तऱ्हेच्या करतो, त्याच्यामध्ये लेझर्स आले आहेत, डर्मा रोलर्स नावाची ट्रीटमेंट आहे. कारण एकदा खड्डे आले की आपण त्याला खड्डे असे जात नाहीत, आपल्याला त्याला ट्रीटमेंटच करावी लागेल, किंवा मग वयाप्रमाणे थोडेफार आपले जे पिंपल्स असतात ते हळूहळू त्याचे स्कार्स कमी दिसतात, कारण आपल्या स्किनमध्ये कायमस्वरूपी रिमॉडेलिंग होत असतं. आणि मग आपण नाही तर मग केमिकल पिल्स किंवा फ्रॅक्शनल लेझर्स आहेत, किंवा तुम्ही डर्मा रोलर्स आहेत, फॅट इंजेक्शन्स आहेत, अशा तऱ्हेच्या ट्रीटमेंटचे उपचार करून तिच्या चेहऱ्यावरचे खड्डे हे कमी करू शकतात, नक्कीच कमी होतात. अर्थात इथेही तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेणं उत्तम आहे. तुम्हाला काही सांगायचं आहे मॅडम? अरे ऍक्च्युली खड्डे जे आपण म्हणतो की त्याला 3-4 प्रकारचे असतात, म्हणजे आयस्पिक स्कार्स असतात, रोलर स्कार्स असतात, बॉक्स स्कार्स असतात. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे असतात, आणि जसं मगाशी मॅडम म्हटलं की आपण टीज करू नये, पिंपल्स फोडू नये. पिंपल्स फोडले की खड्डे येतात, त्यामुळे आपल्या मुलीला पहिले सांगा की तुम्ही पिंपल्स फोडू नको, तू फोडले की किंवा हात लावला की नखं लागली की ते नक्की त्याचे स्कार्स होतात. ट्रीटमेंट तर त्यांना तुम्हाला घ्यावंच लागणार आहे, पण स्कारसाठी जसं ते म्हटले तर डीप स्कार्स असेल तर सबसिजन म्हणून पण एक ट्रीटमेंट आहे. कधी कधी मिसमॅचिंग ट्रीटमेंट आपण देतो, मिक्स मॅच करतो, म्हणजे केमिकल पील, सबसिजन, डर्मा रोलर असं कॉम्बिनेशनमध्ये खूप चांगले रिझल्ट्स आहेत त्याच्यात. तर अशा प्रकारे खड्डे
खरंच खूप म्हणजे काही काही खड्डे असे असतात की लेझरचा पण वापर करता येतो, पण काही काही खड्डे असतात की काय केलं ते जात नाही. त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेल की खड्डे पिंपल्स फोडू नये, म्हणजे खड्डे होऊच नाही, खड्डे होऊच नाही म्हणून काळजी घेतली तर ट्रीटमेंट्स पण बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहेत. अर्थात पण कधी कधी ग्रेड 4 ॲक्ने जर, कारण हार्मोन्समुळे जेव्हा पिंपल्स येतात ना तेव्हा तुमचे पिंपल्स हे डीपच असतात, ते सिस्टिक लिजन्स असतात आणि त्यावेळी आपल्याला काही आपल्या हातात नसतं. त्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. स्वाती पाठारे आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हो नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम नमस्कार. हा आपला सलग प्रश्न विचारा मॅडम. आहे की माझं वय 23 आहे. माझं वय 23 आहे. बरं. आणि माझ्या नाकावर 12वी नंतर तीळ आले आहे आणि माझी उन्हाळ्यामध्ये त्वचा तेलकट असते आणि हिवाळ्यामध्ये कोरडी होते. तर त्यासाठी काय करू तीळ जाण्यासाठी? बरं, धन्यवाद. उन्हाळ्यामध्ये वय 23 आहे, उन्हाळ्यामध्ये त्वचा तेलकट असते आणि हिवाळ्यात कोरडी असते, जसं तुम्ही म्हणाल मिश्र त्वचेचं हे एक उदाहरण आहे. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे काळजी? अशा वेळी कसं आहे की उन्हाळ्यामध्ये तेलकट असतं, तेलकट आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की फेस वॉशमध्ये 2 प्रकार आहेत. मग उन्हाळ्यामध्ये त्याप्रमाणे फेस वॉश वापरायचं आणि थंडीमध्ये जर कोरडी पडत असेल तर जे ड्राय सेन्सिटिव्ह स्किनसाठी असतात त्या फेस वॉश वापरायला पाहिजे. जर तुमची त्वचा तेलकट असेल, खूप तेलकट वाटत असेल तर तुम्ही क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर आणि टोनिंग, क्लिन्झर आणि टोनिंग हे ऑल्टरनेट डे करायला लागतं. वेळेस विंटरमध्ये जेव्हा जर तुमची त्वचा ड्राय होत असेल तर माइल्ड क्लेन्झर किंवा फेस वॉश वापरून मॉइश्चरायझर जास्ती वापरायला लागतो. आता फेस वॉशमध्ये सुद्धा जसं म्हटलं वेगवेगळे प्रकार आहेत, तसंच टोनर्समध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. आता आणि टोनर्समध्ये सुद्धा तुम्हाला अल्कोहोल बेस टोनर्स येतात, त्याचबरोबर तुम्हाला वॉटर बेस टोनर्स येतात. आता ऑइली स्किनसाठी हे ॲस्ट्रिजंट ज्याला आपण म्हणतो, जे कॉमनली यूज वर्ड आहे, तर हे जे ॲस्ट्रिजंट किंवा टोनर आहे ते तुम्हाला तेलकट त्वचेसाठी चालणार आहे. पण तुम्हाला जर थंडीमध्ये जर तो ड्राय होणार असेल तर ते बेसिकली चालणार नाही. मग तसं विच हेझलचे वगैरे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे विच हेझल टोनर आहे की जे तुम्हाला सगळ्या टाईपच्या स्किनला चालतील, वेदर इट इज ड्राय, वेदर इट इज ऑइली. मग जर ते वय 23 आहे तर आय वुड सजेस्ट की तुम्ही त्या टाईपचे टोनर वापरा. मॉइश्चरायझरमध्ये पण जर 23 वर्षामध्ये त्यावेळी पिंपल्स आहेत का हे बघायला लागणार. मग त्याप्रमाणे तुम्हाला मॉइश्चरायझर वापर करायला लागतो. जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरायला लागतील तुम्हाला, क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर चालणार नाहीत. त्यामुळे तुमची त्वचा जशी बदलते, इव्हन सीझन वाईज, जसं आपण म्हणतो की वयोमानाप्रमाणे बदलते तशी बऱ्याच वेळी सीझन वाईज पण बदलते. तर थोडासा फेरफार तुम्हाला करून फेरबदल करून प्रोडक्ट्स वापरायला लागतात. आणि मिनरल प्रोडक्ट्स वापरणं हे सगळ्यात चांगलं असं मी सजेस्ट करेन. बरं. आजकाल परफ्यूम त्यांच्या नाकार तीळ आहे म्हणून त्यांनी विचारलं होतं. तर मला असं वाटतं की नाकारचा तीळ जो असेल तर तो 23 इयर्स आहे, तर ते साधारणतः काढू शकतात त्या लेझर्स करून. पण आय वुड सजेस्ट की नाकारचा तीळ काढताना आधी खूप नेहमी विचार करावा, कारण त्या ठिकाणी लूज स्किन नाहीये, तर तो स्कार राहू शकतो. बरं. तर त्यामुळे नाकारचा तीळ त्यांनी ते काढू शकतात, पण केअरफुली विचार करून, कारण पुष्कळदा आपण एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटीमध्ये फरक येतो. तर नक्की ते काढू शकतात, लेझर्सनी होऊ शकतं किंवा प्लास्टिक सर्जरीने पण काढता येतं आपल्याला, बट शी हॅज टू बी केअरफुल. काळजीपूर्वक सगळं केलं पाहिजे. आणि जर खूप नॉर्मल बारीक तीळ असेल तर आय थिंक निग्लेक्ट केलेलं जास्त बरं राहील. शी इज वरीड, म्हणजे त्यांना आता ती काळजी वाटते, त्यामुळे त्या काढू नक्की शकतात. किंवा पुष्कळदा तीळ फ्रेकल्स पण असतील तर एखादा सनस्क्रीनचा वापरही होऊ शकतो. विद्या महाले आपल्याशी बोलतात जळगावहून. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. बोला. मॅम, माझी स्किन संबंधित जी समस्या आहे, माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स येत नाही, परंतु मला म्हणजे स्किनच्या इतर पार्ट, म्हणजे शरीराच्या इतर पार्टवरती मला पिंपल्स होतात. म्हणजे बसण्याच्या जागी वगैरे इतर ठिकाणी किंवा गळ्याला कुठेही पिंपल्स होतात. तर मग याचं कारण काय असू शकतं मॅम? बरं, धन्यवाद. त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही, पण शरीराच्या इतर भागावर त्यांना पिंपल्स येतात. तर मग ह्याची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय काय असू शकतात? पिंपल्स हे बेसिकली चेहऱ्यावर दिसतात असं नाहीये. आर्म्सवर दिसू शकतात, चेस्टवर दिसतात, बॅकवर येतात, म्हणजे असे 3-4 ठिकाणी येतात. तर बऱ्याच वेळा चेहऱ्यावर नसतात, पण काहींना बॅकवर, चेस्टवर वगैरे येतात. आणि मी तुम्हाला म्हटलं की हॉर्मोनल इम्बॅलन्सेसमुळे होतात.
घामामुळे पण होतात ते नक्कीच पिंपल्स आहेत का हे पण बघायला लागेल, कारण ज्या चेहऱ्यावर एक पण फुटकुळी नसेल, एक पण तारुण्य पिटिका नसेल आणि फक्त बॅकवर, चेस्टवर, आर्मवर असेल तर डॅन्ड्रफ आहे का, कुठे फंगल इन्फेक्शन नाही ना, म्हणजे बारीक पुरळ त्याच्यावर घामामुळे तर नाही ना झालेले, हे सगळं आपल्याला नक्कीच बघायला लागेल. त्याची हिस्ट्री थोडी बघायला बघूनच मग सांगता येईल की नक्की काय आहे. पण मी असं म्हणेल की जर ते घामामुळे असेल तर आंघोळ व्यवस्थित करून कुठलं तरी अँटी फंगल पावडर वगैरे आपले येतात ते वापरता येईल. आणि जर पिंपल्सच असतील, म्हणजे पिंपल्स असले तर कसं कळतं पिंपल्स आहेत, कारण त्याच्यामध्ये थोडेसे पस्ट्युल्स असतात, कोमेडोन्स ज्याला आम्ही म्हणतो की व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स तशा प्रकारचे तुम्हाला दिसतील, तर तसे आहेत का हे बघा. म्हणजे तुम्हाला 100% माहिती आहे की हे पिंपल्स आहेत, मग थोडंसं डिफरन्शियल डायग्नोसिस करावे लागणार, कारण चेहऱ्यावर अजिबातच नाही आणि फक्त बॅकवर, आर्मवर येते किंवा इतर ठिकाणी येते. आणि मग त्याप्रमाणे जर पिंपल्स असेल तर पिंपलची ट्रीटमेंट करायला लागेल आपल्याला. अर्थात इथे आणखीन एक मुद्दा मला परफ्युम्सचा घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी एक फोन घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. बबिता मालवदे आपल्याशी बोलतायत नागपूरहून. नमस्कार मॅडम. हॅलो 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 मॅडम, नमस्कार. नमस्कार, बोला. हा, माझं वय 35 वर्ष आहे. बरं, सलग प्रश्न विचारा मॅडम. हा, माझ्या चेहऱ्यावर खूप असे वांगाचे खूप डाग आले आहे. बरं. हॅलो. हा, आपला सलग प्रश्न विचारा मॅडम, आपला आवाज येतोय. माझी त्वचा खूप पातळ आहे आणि चेहऱ्यावर पूर्ण वांगाचे डाग येत आहे, उपाय सांगा. बरं, धन्यवाद. वय त्यांचं 35 आहे आणि चेहऱ्यावर बरेच वांगाचे डाग आहेत, तर त्यावर काय उपाय करता येईल? जसं आपण मगाशी म्हटलं स्किन लाईटनिंग क्रीम्स आहेत, तसे स्किन 35 एजला म्हणजे हार्मोनल रिलेटेड असेल, कदाचित जर त्या पिरियड्स किंवा मासिक पाळी पुढे करण्याकरता काही गोळ्या वगैरे घेत असतील किंवा आजकाल इन्फर्टिलिटीमुळे सुद्धा पुष्कळदा हार्मोनल ट्रीटमेंट चालते, त्यामुळे सुद्धा पिगमेंटेशन येतं. तर जर पिगमेंटेशन असेल चेहऱ्यावर तर शक्यतो, आणि मला वाटतं जळगाववरून त्यांचा फोन होता, नागपूरवरून, म्हणजे तिथे सूर्यप्रकाशापासून काळजी घेणं हे खूप अतिशय महत्वाचं आहे. कारण सूर्याच्या किरणामुळे आपल्या रंगातल्या मेलानिन ज्या पेशी आहेत त्या ऍक्टिव्ह होतात आणि आपल्या त्वचेला प्रोटेक्शन देतात, पण त्याचा हा एक दुष्परिणाम आहे की चेहऱ्याची स्किन काळी होते. तेव्हा ह्यांनी सनस्क्रीनचा वापर नक्की करावा. आणि जे स्किन लाईटनिंग क्रीम्स आहेत किंवा त्यांना जे स्किन स्पेशालिस्टला नक्कीच त्याने दाखवलं असेल, ते जे क्रीम्स लिहून दिले तर ते थोडे लॉंग टर्म पर्यंत वापरले पाहिजे. कारण काय होतं की आपण अपेक्षा 2-3 महिने करतो, मग आपला पेशन्स संपतो. तर मला असं वाटतं की ते क्रीम्सचा वापर लॉंग टर्म पर्यंत करावा. तर साधारणतः स्किनचा जो शेड ते, कारण आम्ही ह्या पिगमेंटेशनचे 3 टाईप्स असतात की त्याला आपण एपिडर्मल म्हणतो किंवा डर्मल किंवा मिक्स टाईपचा असतो, तर ऍटलिस्ट त्यातला एखादा कॉम्पोनंट तरी नक्कीच औषधाने कमी होतो. आणि मग ह्याच्याही व्यतिरिक्त वाटलं तर तुम्ही त्याचा परत, जसं मी म्हटलं तसं लेझर पील्स किंवा अशी औषधी करू शकतात, तर याचा नक्कीच उपयोग होतो. किंवा आता ट्रॅनिक्सेमिक ऍसिड सारखी काही औषधं आहेत, कारण एक्झॅक्टली कुठलं औषध त्यांना उपयोगी पडेल हे त्यांच्या त्वचाप्रमाणेच आपल्याला डिसाईड करता येईल. तर ह्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर नक्की त्यांना फरक पडू शकतो. म्हणजे सौंदर्य प्रसाधनं अनेक आहेत, पण त्यांचा वापर आपण कसा करतोय किंवा कोणाच्या सल्ल्याने करतोय तो फार महत्वाचा आहे, नाही का? एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शुभा आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार मॅडम. हॅलो हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की मी मेकअप केल्यानंतर अर्धा किंवा पाऊण तासांनी माझा चेहरा खूप ऑइली आणि काळा दिसतो. मग असं वाटतं की मेकअप न केलेली स्किन छान दिसते. आणि माझं वय आहे आता 22. डोळ्यांखाली काळी वर्तुळं पण खूप आहेत. तर मी जे एज माझं आहे त्याच्यापेक्षा जास्त एज माझं दिसतं, तर त्यासाठी काय करता येईल? बरं, धन्यवाद. वय वर्ष 22 आहे आणि मेकअप केल्यानंतर थोड्या वेळाने चेहरा ऑइली आणि काळा पडतो, मग त्यामुळे त्यांना असा एक न्यूनगंड निर्माण होतो की मेकअप करूच नाही, मग मी साधीच चांगली दिसते. तर मग अशा वेळेला नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? आणि जे वय आहे त्या वयापेक्षा थोड्याशा त्या मोठ्या दिसतात, अशी त्यांची एक तक्रार आहे, तर काय सांगाल मॅडम? त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बऱ्याच वेळा आपण बघतो की मेकअप लावल्यानंतर ती चेहरा आपला काळा पडतो. पण ऍक्च्युली कसं आहे की कुठल्या टाईपचा मेकअप करतो किंवा फाउंडेशन वापरत असाल, कॉम्पॅक्ट वापरत असाल, तर नक्की कुठल्या टाईपचं तुम्ही वापरतात. कारण ह्याच्यात मी तुम्हाला म्हटलं ऑर्गॅनिक आहेत, इनऑर्गॅनिक आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल आहेत,
तर ज्यांना अशी सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा त्वचा काळी पडणे हे कॉमन आहे, म्हणजे असं नाही की सगळ्यांना, म्हणजे मी बऱ्याच जणांना बघितले की 2 तासानंतर चेहरा काळा पडतो. तर अशा वेळी ते मिनरल जे कॉम्पॅक्ट्स वगैरे असतात, म्हणजे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स असतात जे मिनरल ह्याच्यापासून बनवलेले आहेत, त्याच्याने खरंच बऱ्यापैकी चांगला इफेक्ट होतो आणि जो तुमची जी समस्या आहे ती नक्कीच दूर होईल. कारण तुम्ही नक्की कुठला कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरता त्याच्यावर खूप अवलंबून राहतं. आणि दुसरं की तुम्ही असं म्हणतात की जे तुझा प्रश्न आहे की बाबा मी थोडीशी वयाने जास्त दिसते, तर खरं तर मी म्हणते कॉस्मेटिक प्रोडक्ट्स ह्या वयात वापरण्यापेक्षा, अनलेस तुम्ही आता मीडियामध्ये असाल किंवा तुमचे असे कुठले क्षेत्र आहे की जिथे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरणं हे तुम्हाला बंधनकारक आहे, मग अशा वेळी जर सोडून जर तुम्ही रेग्युलर ह्याच्यात तुम्ही कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरायचा खरंच गरज नाहीये. एक प्रॉपर सनस्क्रीन, प्रॉपर मॉइश्चरायझर, मी म्हटलं तसं तुमची स्किनची त्वचेचं काय कुठल्या प्रकारची त्वचा आहे त्याप्रमाणे जर तुम्ही क्लेन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझर रेग्युलर केलं, एक्सरसाइज, प्रॉपर स्लीप, व्यवस्थित आहार जर घेतला आणि लाईट आहार, म्हणजे आम्ही सांगतो की इव्हन वेदर पिंपल स्किन असू, डाएटनी पिंपल्स कधी येत नाहीत, पण डाएटमुळे पिंपल्स वाढतात हे, किंवा आपली स्किन सुद्धा अनइव्हन होते. तुम्ही जर जास्ती शुगर कंटेंट फूड जेवण घेतलं, म्हणजे गोड जास्ती खाण्यात आलं तुमच्या किंवा तेलकट जास्ती खाण्यात आलं, तर तुम्ही तुमच्याच लक्षात येईल की इव्हन नॉर्मल स्किन सुद्धा थोडी डल दिसते, अनइव्हन दिसते. त्यामुळे आहाराचा तुमच्या शरीरावर कळत न कळत इफेक्ट होतोच. त्यामुळे तुम्ही प्रॉपर आहार जर बॅलन्स आहार घेतलात, गोड प्रमाण कमी केलं, चॉकलेट्स इज नोन फॉर की एक चॉकलेटमुळे आपले मूड स्विंग्स चांगले होतात, आपले मूड चांगला होतो, पण चॉकलेटचे दुष्परिणाम पण असं आहे की चॉकलेट्स वगैरे शेवटी ते शुगर प्रोडक्शन होतं आणि त्याच्यामुळे तुमची त्वचा ही डल दिसते किंवा थोडंसं एजेड दिसायला लागते. त्यामुळे आहार हा फार महत्वाचा आहे. तुमच्या फळं पालेभाज्या, जे संकुल सकस पौष्टिक आहार जे म्हणतो आपण की ते घ्यायला पाहिजे. प्रॉपर सनस्क्रीनचा वापर हा मस्ट आहे. तुमची त्वचेच्या प्रमाणे सनस्क्रीन आता बाजारात तुम्हाला 30 SPFच्या मिळतात, कधी 50 SPFच्या, तर नक्की कुठली सनस्क्रीन तुमच्या त्याच्यात सुद्धा मी म्हटलं ऑइली स्किन असेल तर जेल फॉर्म मधले सनस्क्रीन वापरायचे. जर कोरडी त्वचा असेल तुमची तर तुम्ही क्रीम फॉर्म मधले क्रीम बेस वापरू शकतात. पाण्यामध्ये जायचं असेल, स्विमिंगला जायचं असेल, उन्हात जायचं असेल, खूप वेळ राहणार असाल तर ॲक्वाजेलचे पण प्रकार येतात सनस्क्रीनचे, तर ते तुम्ही वापरू शकतात. पण सनस्क्रीन आय वुड से की फिजिकल सनस्क्रीन जे प्रोटेक्शन देतं, लाईक टायटॅनियम ऑक्साईड किंवा झिंक ऑक्साईड असेल तर त्याचा जास्ती चांगला फायदा होतो आणि कुठल्या इन्ग्रेडियंटचा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे आय वुड सजेस्ट की तुम्ही त्या टाईपचे सनस्क्रीन्स वापरा. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. वैशाली कुवर आपल्याशी बोलतात चाळीसगावहून. नमस्कार मॅडम. हॅलो. नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. माझा प्रश्न आहे की माझ्या तळपायांना फार खाज सुटते. बरं. हॅलो. आणि खूप म्हणजे भेगाही पडतात. ऋतूनुसार पावसाळा असला की असं चिखलांचा प्रकार होतो आणि असं हिवाळा वगैरे असला की भेगा पडतात फार खोलवर आणि असं लालसर भेगा एकदम खोलवर. तर त्यासाठी उपाय सांगायचे ना. आणि माझ्या वडील आहे 52 वय आहे त्यांचं, तर त्यांच्या सर्व अंगाला फार खाज सुटते. बरं. धन्यवाद मॅडम. त्यांच्या तळपायाला नेहमी खाज येत असते आणि भेगा किंवा म्हणजे पावसाळ्यामध्ये चिखल्यांचा त्यांना त्रास होतो आणि हिवाळ्यामध्ये लालसर भेगा पडतात, तर त्याच्यावर काय उपाय होऊ शकतो? त्यांच्या तळपायाला भेगा आहेत आणि आता थंडीचं सीझन आहे त्यामुळे एकतर त्यांना कदाचित कारण त्यांना खाज येते तर हे सोरायसिसचं लक्षण असू शकतं. आणि सोरायसिसमध्ये आपल्या म्हणजे सोल्सला खूप डीप भेगा जातात आणि दोन्ही पायाला ते अफेक्ट होतं आणि त्यामुळे पायाच्या दोन्ही साईडला तुम्हाला डीप ते कट जातात. तर अशा वेळी तुम्ही मॉइश्चरायझर्सचा वापर किंवा थिक मॉइश्चरायझर्स पाहिजे, लिक्विड पॅराफिन सारखे किंवा त्याच्याहून अजून, आणि औषधं घ्यायला लागतील कारण नुसते घरगुती उपायांनी पायाच्या भेगा जाणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर सायमल्टेनियसली त्यांना चिखल्याही असतील कारण कुठलीही गोष्ट एकच येत नाही तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्हाला अँटीफंगल क्रीमचाही वापर करावा लागेल. तेव्हा ऍक्च्युली मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या इकडच्या त्वचारोग तज्ज्ञांना दाखवून त्याप्रमाणे डिफरन्शिएट पहिलं करायला लागेल की फंगस आहे का, कारण फंगल इन्फेक्शन सुद्धा खूप कॉमन आहेत.
तर त्याप्रमाणे ते औषध घेतलं तर नक्कीच त्यांना फरक पडेल. त्यांचा दुसरा प्रश्न होता की त्यांचे वडिलांचं वय 52 आहे आणि त्यांच्या अंगाला खाज येते, तर त्या मागचं कारण किंवा उपाय काय असू शकतात? नाही, आता हे खूप खरं तर ब्रॉड हे की बाबा कारण बरीच असू शकतील, असू शकतात. तर खरं ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनची गरज आहे. जसं तुम्ही म्हणालात तसं की शरीरांतर्गत ज्या क्रिया होत असतात त्याचा कळत नकळत परिणाम आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे तिला आग होते फक्त शरीरावर, पण अजून काही सिम्पटम्स आहेत का हे त्यांनी काय उल्लेख केलेला नाही, की बाबा कुठे पुरळ येते का, कुठे लाल होतं का, कुठे चट्टे येत आहेत का, हे सगळं थोडंसं माहिती असायला पाहिजे आपल्याला. कारण आय थिंक 52 एजला त्यांना नक्कीच मला असं वाटतं की एक तर स्किन ड्राय असेल म्हणून त्यांनी पण मॉइश्चरायझरचा वापर करावा. आणि रिनल फंक्शन टेस्ट किंवा आपले किडनी फंक्शन्स, कॉमनलेस्ट कॉजेस ऑफ इचिंग या वयामध्ये साधारणतः आपली वयाप्रमाणे ना त्वचा कोरडी होते आणि ही कोरडी त्वचा आपल्याला इरिटेट करते आणि म्हणून इचिंग होतं. तर मेन म्हणजे त्वचेला मॉइश्चरायझर करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे जर त्यांना खाज येत असेल आणि बाकी काही स्किनवर आजार नसेल तर नक्कीच त्यांनी त्यांचं रक्त तपास करून त्याच्यात काही त्यांना किडनीचा काही आजार आहे का किंवा लिव्हरचा काही आजार आहेत का, कारण लिव्हर किडनी याच्या आजारांमुळे त्वचेवरती पहिला परिणाम होतो. आणि मग अशा स्तराने आपण जर रक्त चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की जे सुरुवात असू शकते की किडनी किंवा डायबिटीज आहे का, कारण डायबिटीजमध्ये सुद्धा पुष्कळ पेशंटला खास येते. तेव्हा ह्या 3 महत्वाच्या गोष्टी करणं अतिशय जरुरीचं आहे की रक्ताचा तपास तपासणी करून मला वाटतं त्यांनी हा उपाय केला पाहिजे. एक फोन आला आहे तो आपण घेऊया. निकिता आपल्याशी बोलतायत श्रीरामपूरहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा मॅडम, मी निकिता बोलते. माझं वय 30 वर्ष आहे आणि माझे जो चेहरा आहे ना त्याच्या अप्पर लिप्स आणि चीन तर इतर चेहऱ्यापेक्षा हा भाग जरा ब्लॅक आहे आणि चीनवर पण अनावश्यक केस आहे, तर यासाठी काय करावे लागेल? बरं, धन्यवाद. ओठांचा वरचा भाग आणि हनुवटी काळा आहे आणि मला वाटतं हनुवटीवर फार केस आहेत, तर यावर काय उपाय करता येईल? हे बेसिकली तिचं वय काय? 30 वर्ष वय सांगितलेलं आहे. अच्छा, तर बेसिकली हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतं आणि PCOS जे आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम ह्याच्यामध्ये वगैरे साधारणपणे दिसतात किंवा जेनेटिक मध्ये सुद्धा दिसले जातात. म्हणजे जेनेटिकली आईला घरात असेल किंवा मावशीला किंवा घरात कोणाला असेल तर अशा हनवटीवर केस आणि दिसू शकतात. त्याचबरोबर काही बाकी टेस्टोस्टेरोन लेवल वाढलेत का ह्याच्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात की बाबा ल्युटिनायझिंग हॉर्मोन जे टेस्टोस्टेरोन लेवल्स आहेत, डायहायड्रो टेस्टोस्टेरोनचे इन्व्हेस्टिगेशन्स इव्हन सोनोग्राफी करायला लागते, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी टू रूल आउट PCOS आम्ही जे म्हणतो. आणि ट्रीटमेंट म्हणजे केसांसाठी म्हणजे हेअर रिडक्शन, हेअर रिमूव्हल्स आजकाल आहेत, एपिलेशन आहे, असे वेगवेगळे ट्रीटमेंट्स आहेत. पण जोपर्यंत तुमचे सिस्टमिक कॉज जे काय आहे ते ट्रीटमेंट घेतलं नाही तर ह्याचा जस्ट आय मीन टू से फक्त लेझर ट्रीटमेंट्स करून त्याचा एवढा फायदा होत नाही. त्यामुळे नक्की अंडरलाईन कॉज काय आहे ते बघायला. इथे आणखीन एक मुद्दा विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हणालात की सौंदर्य प्रसाधनांचा किंवा परफ्यूमचा सुद्धा वापर कळत नकळत आपण बऱ्याच वेळा करतो, ज्याचाही आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. आणि दुसरा मुद्दा असा की आजकाल टॅटू काढण्याची सुद्धा एक फॅशन आलेली आहे, त्याचा त्वचेवर कसा काय परिणाम होऊ शकतो, काय सांगाल? टॅटू काढण्याचा परिणाम ऍक्च्युली इट्स लाईक सध्या ते फॅड आहे फक्त, पण त्याच्यामुळे कधी कधी ना त्या टॅटू जिथून आपण काढतो जर नीट नाही तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं. आणि काही वेळा जे स्पेशली लाल रंगाचे टॅटू असतात ते उद्या जर मला वाटलं की मला टॅटू नकोय तर तो काढता येत नाही. आणि हे टॅटू काढण्याकरता सुद्धा नंतर आपल्याला जे लेझर वापरायला लागतात. म्हणजे टॅटू करताना ज्यावेळी आपण करतो तेव्हा एक महत्वाचा साईड इफेक्ट म्हणजे ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते, जशी आपण बघितलं की हिनामध्ये पण होते. तर तसं ह्या तर टॅटूत नक्की होऊ शकते, तिकडे स्वेलिंग येऊ शकतं किंवा काहींना इन्फेक्शन होऊ शकतं. आणि त्यातूनही जर उद्या नंतर कधी मला वाटलं आजच्या 5 वर्षांनी 3 वर्षांनी मला टॅटू काढायचा आहे तर तो काढायला पण त्याला लेझर्सचीच ट्रीटमेंट करावी लागते, नाही तर ट्रीटमेंट नाही. पण असे इन्फेक्शन्स पसरण्याचे थोडाफार चान्स हा टॅटूमध्ये असतो. आणि मगाशी तुम्ही बोलताना म्हटलं होतं की परफ्यूमचा वापर सुद्धा, आपल्याला प्रश्नही साधारण त्या अनुषंगाने होता की चेहऱ्यावर पिंपल्स नाहीयेत पण शरीराच्या इतर भागात आहे, मग कळत नकळत परफ्यूम्सचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो का? म्हणजे सध्या कुठलेही प्रॉडक्ट वापरताना जर तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर सध्या आम्ही सगळे त्वचारोग तज्ज्ञ सांगतो की ज्याच्यामध्ये फ्रेग्रन्स फ्री किंवा जिथे सुगंध नाही, स्पेशली काही असे परफ्यूम्स असतात की ज्यांच्यामध्ये सूर्याचे किरण अट्रॅक्शन करण्याची
क्षमता असते आणि त्यामुळे तुमची त्वचेची जी ती जास्त डार्क होते. आणि हे असं लक्षात आलं की अचानक पुष्कळ लोकांचा चेहरा काळा पडतो किंवा हात काळे होतात, तर हे परफ्युम्सच्यामुळे जास्त होऊ शकतं. तर त्यामुळे परफ्युम्स वापरताना आपण चांगल्या क्वालिटीचा किंवा कुठला वापरतो हे नक्की महत्वाचं आहे. कारण पुष्कळशा कॉस्मेटिक्समध्ये किंवा सौंदर्य प्रसाधनामध्ये फोटो ॲलर्जी, कारण फोटो ॲलर्जी किंवा फोटो सेन्सिटिव्हिटी हा एक खूप कॉमन असा ॲलर्जिक एलिमेंट हा वाढलाय आणि परफ्यूमचा वापरही वाढलाय. थोडक्यात काय तर सौंदर्य प्रसाधनांचा वापर आपण टाळू शकत नाहीये, पण त्याचा योग्य प्रमाणात वापर करून म्हणजे नियमित परफ्यूमचा अजून एक म्हणजे काय की फक्त फोटो म्हणजे तुम्हाला फक्त पिगमेंटेशन वगैरे असं नाहीये, इव्हन ब्रीदिंगला प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्हाला डोळ्याला इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे खूप म्हणजे रेस्पिरेटरी डिझीज तुम्हाला त्याच्यातनं निर्माण होऊ शकतात, ब्रेथलेसनेस वगैरे होऊ शकतं. त्यामुळे परफ्यूम वापरताना खूप जपून वापरायला पाहिजे. परफ्यूमच नाही की कुठलंही सौंदर्य प्रसाधन असेल तर त्याचा जपून वापर केला पाहिजे, पौष्टिक आहार घेतला पाहिजे, व्यायाम घेतला पाहिजे. म्हणजे आपण नैसर्गिक पद्धतीने समजा जर ह्या सगळ्या काळजी घेतली तर मला वाटतं की त्वचेची काळजी आपसुकच होईल. शरीरांतर्गत हालचालीत किंवा शरीरांतर्गत जे बदल होत असतात त्याचाही आपला कळत नकळत त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे आपणच या व्यायामातून किंवा या निसर्गातून उपलब्ध असणाऱ्या अशा सगळ्या पद्धतींचा वापर करून आपल्या त्वचेची आणि शरीराची छान काळजी घेऊ शकतो. खरं तर विषय खूप मोठा आहे, पण कार्यक्रमात ची वेळ संपत चाललेली आहे, घड्याळ कुठेतरी खुणावतोय. त्यामुळे आज इथेच थांबते. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला किंवा तुम्हाला इतरही काही विषय सुचवायचे असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. याशिवाय तुम्ही आमच्या फेसबुक पेजला सुद्धा भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबते आहे. तुम्ही दोघीही इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे अतिशय मनापासून धन्यवाद.